बाद 10 धावा दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. पूर्णपणे दमखम दाखवण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 10 साहिल उलवेकर टीम खिडूकपाडा. उत्तम गोलंदाजीची आखणी पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान त्याला साकार करायची आहे. ओहो पहा चेंडू पडल्यानंतर उसळी प्राप्त केली जाते. अति उसळीचा हा चेंडू जिथे निर्धार चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. करण मडवी अगदी पहिला चेंडू फेस करत असताना डॉट बॉलची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. अगदी चेंडूंचा विचार केला तर निश्चितच अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा. अखेरचा चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतो. अगदी पहिलं षटक इथे समाप्त झाल्याने पहिल्या षटका दरम्यान स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. टीम वेलकम 11 उसाटणे संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद 10. डीजे म्युझिक डीजे नितीन. बिनगडी बाद एकूण धावा 10 पाहायला मिळत आहेत. पार्ट टायमिंग ऑन असणारे अगदी वेळेनुसार इनिंग ही समाप्त व्हायला हवी. आत फेकणं गरजेचं असेल कारण खूप साऱ्या लढती आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. हे पाहता अगदी आमच्या आयोजकांना आपण सहकार्य करायचे. आज विचार केला तर अगदी दुतर्फा 2 मार्गांचा पूर्णपणे डांबरीकरण सुरू असताना काहीसा ट्रॅफिकचा सामना करावा लागेल. आणि हे पाहता अगदी काही संघ आजच्या दिवसामध्ये उशिरानं या स्पर्धेमध्ये जॉईन होतील. त्यांचं करू आम्ही सहर्ष स्वागत. पहिला चेंडू गोलंदाजीच्या बोहल्यावरती भावेश उलवेकर हा गोलंदाज पाहायला मिळतो. खरं तर गोलंदाजीच्या जोरावरती असा एकमेव गोलंदाज ज्यानं स्वप्नातील पहिली मोटरबाईक जिंकली असा अवलिया क्रिकेटपटू टीम खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून भावेश या गोलंदाजाचा इथे वापर केलाय टीम खिडूकपाडा संघानं. ओहो धक्कादायक प्रयत्न राहिला परंतु त्या दिशेनं उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. पूर्णपणे मैदानाचा जायजा घेतला गेला. त्यानंतर पूर्णपणे फलंदाजाचा माइंड रीड केल्यानंतर गोलंदाजीची उत्तमोत्तम इथे आखणी पाहायला मिळते. पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल साकार करण्याचा प्रयत्न. पिबनचं पहिलं षटक ते सुद्धा दमदार राहिलं. ज्या ठिकाणी साहिल उलवेकरनं उत्कृष्ट दर्जाचं षटक हाताळलं आणि त्यानंतर भावेश उलवेकर या गोलंदाजानं अगदी पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 डॉट बॉल आणि 1 धाव त्यानं खर्ची केली आहे. चेंडू क्रमांक 3 भावेश तयार. अगली पेशकश आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. करण मडवीला आता मात्र पूर्णपणे शांत ठेवले. अगदी एकही धाव त्याच्या बाडमधून पाहायला मिळत नाहीये कारण शांत ठेवले. मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय. सागरपाडीच्या बाडामधून जे आपण 2 चौकार पाहिले त्यानंतर धावसंख्येचा काहीसा दुष्काळ आहे परंतु अवांतरच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे ऍड होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्येची गुंतवणूक अगदी 12 धावा धावपटलावरती. चेंडूंचा विचार केला तर द्वितीय षटकातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. चेंडू क्रमांक 4 फिरकीचा जादूगर बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच टीम खिडूकपाडा संघाचा सर जडेजा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असताना उत्कृष्ट दर्जाचा नमुना त्यानं पेशकश केलाय. कुठल्याही प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. ज्या पद्धतीनं चातक पक्षी पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहतो त्या पद्धतीनं अगदी उसाटणेकर मोठ्या फटक्यांची वाट पाहत आहेत कारण एकही षटकार आला नाही. भले 2 चौकार आले परंतु काहीशी धावसंख्या इथे मंदावताना पाहायला मिळते. धावपटलावरती 13. ओहो बाटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगल्या दर्जाची आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. शुभम त्या ठिकाणी सज्ज होता आणि फिल्डिंगच्या वतीने सुशोभित कार्य हे साध्य करणं तितकंच गरजेचं असतं. फिल्डिंगच्या जोरावरती धावा या रोखायच्या असतात आणि तेच कार्य पाहायला मिळतं टीम खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. ओहो पुन्हा एकदा बॅटची आतली कडा रोखून धरलं जातं. अगदी रिंगण तोडता आलं नाही. डॉट बॉलची समाप्ती
पहिल्या 2 षटकांचा कार्यकाल हा समाप्त आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावपटलावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. वेलकम 11 उसाटे बिनगडी बाद 14. झालंय पहिलं षटक पाहिलं. ज्या पहिल्या षटकादरम्यान गोलंदाज साहिल उलवेकरला अगदी 10 धावा खर्ची करताना पाहिलं. त्यात नंतर भावेश उलवेकर एक फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहिलं, ज्यानं अगदी 4 धावा खर्ची केल्या. आता येतोय एक लिजंड काढो राहुल उलवेकर, ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. जर्सी क्रमांक 12 अगदी वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा एक मोठं नाव आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय ठाणे जिल्ह्यातील वेलकम 11 उसाटे. एक सुसाट खेळ या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. रोकुंदर रिंगण तोडता येत नाहीये, पूर्णपणे पायामध्ये जंजीर आणि बेड्या घालण्याचा प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून टीम वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा इथे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळतो. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा आपण चेंडू पाहिला गोलंदाज राहुल उलेकरच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 2 अगदी डीप मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, रनआउटची नामी संधी, संधीचं सोनं होणार की नाहीये हे पाहिलं जाईल. लाईव्हच्या माध्यमातून त्याची पूर्णपणे चाचपणी केली जाते. वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून कंट्रोल रूम मध्ये याची पूर्णपणे पडताळणी केली जाते. ऑफिशियल अंपायर सॉफ्ट सिग्नलला खूप महत्त्व असतं. आपला सॉफ्ट सिग्नल येणं सुद्धा गरजेचं आहे, कारण कधी कधी कॅमेरामध्ये ते क्षणचित्र कैद होत नसतं, तेव्हा पंचांचं सॉफ्ट सिग्नल हे खूप महत्त्वाचं असतं. अंपायर टीम सॉफ्ट सिग्नल काय? सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे, परंतु अंतिम पडापर्यंत इथे टीव्ही अंपायर चेक करतील आणि त्यात नंतर दूध का दूध पाणी का पाणी काय असेल वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in ची कहाणी. WTC संगणक यंत्रणा पूर्णपणे सक्षम पाहायला मिळते. कॅमेरामॅन यांची भूमिका खूप देखणी राहिली. अगदी 3 कॅमेऱ्यांसहित हे आयोजन पाहायला मिळते. या परिभागातील एक नंबर 1 दर्जाचे हे आयोजन इथे आंबे ग्रामस्थांच्या माध्यमातून आझाद मैदान आंबे, अगदी कडेकपारी डोंगर माथ्यावरती वसलेले मैदान, निसर्गाच्या सानिध्यामध्ये पूर्णपणे सामना पाहण्याची मजा ही और आहे. गारेगार वातावरण, परंतु गरमागरमीचं क्रिकेट अकाजी इथे आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. खेळाडू रनआउट आहे की नाही याची पूर्णपणे पाहणी केली जाते. अगदी दगदग वाढली आहे. ज्या रीतीने एकही गडी बाद झाला नाही, परंतु धावा येत नाहीयेत, ही मोठी डोकेदुखी ठरली टीम वेलकम 11 उसाटे संघासाठी. काहीसा वेळ हा इथे खर्च केला जातो. टीव्ही अंपायर काहीसा वेळ घेत आहेत, कारण दोन्ही संघांना समसमान न्याय निवाडा देणं हे प्रामुख्यानं महत्त्वाकांक्षी असतं आणि अशा रीतीने अंतिम पडामध्ये कोणता निर्णय तुमच्यापर्यंत येईल हे पाहावं लागेल. वेलकम 11 उसाटणे हा संघ खेळतो आज या स्पर्धेमध्ये आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून एक ग्रामस्थ मंडळ चषक 2024 ही स्पर्धा पाहिली. अगदी 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर पर्यंत आपण हा क्रिकेटचा शामियाना पाहिला होता. क्रिकेट मैदान उसाटणे गावामध्ये सागर पाटील संकेत पाटील भाया यांच्या माध्यमातून हे आपण आयोजन पाहिलं. तर अशा रीतीनं नॉट आउट पंचांचा सॉफ्ट सिग्नलला किती महत्त्व असतं हे इथे प्राप्त झालं. उत्तम दर्जाची अंपायरिंग दिलीपजी आणि त्यानंतर आपण पाहतो बालू यांच्या माध्यमातून दमदार अंपायरिंग. दोन्ही पंचांचं मनस्वी आभार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार राहुल उलवेकर. फुलर लेनचा बॉल काहीशी दाबत होती, क्षेत्ररक्षक पुढच्या दिशेने धावत येतील, परंतु नो बॉल. रेड जोडूंकडे अलर्ट आहे, परंतु खेळाडू होतोय रनआउट.
अधिघोषणा संकेतस्थळावरून ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. प्रशांत फडके सर त्या ठिकाणी सज्ज असताना एक दमदार अंपायरिंग आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावपुस्तकावरती पाहायला मिळते. अगदी एकूण धावा 18, शांत धावसंख्या पूर्णपणे कासवच्या पद्धतीने धावसंख्या पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. परंतु बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडावे लागतील टीम वेलकम 11 उसाटे संघाला. प्रत्येक गोलंदाजाचं स्वागत करायचं, परंतु वीरा स्पोर्ट्सची सेन अर्थातच खिडूकपाडा आपला गाढा अभ्यास आणि या गाढा अभ्यासाच्या जोरावरती पूर्णपणे बांधून ठेवले टीम वेलकम 11 उसाटे संघाला. ओहो, प्रहार केलाय, अगदी चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. दुसरीचा प्रयत्न असेल, 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. सिंगल डबलला प्रामुख्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. 2 सांघिक कोठा पुढे अग्रेसर होईल. एकूण धावा धावपटलावरती पाहायला म्हणतात 20. चेंडूंची फेकी राहिली अगदी 4 चेंडूंचा 3 चेंडूंचा आपण भेदक मारा पाहिला, त्याच्यामध्ये 1 चेंडू आपण नो पाहिला. 3 चेंडू अद्याप शिल्लक असतील. तृतीय षटकातील राहुल उलवेकर पुन्हा एकदा सज्ज असताना ओहो, प्रहार केलाय लॉंग ऑफ कडे हा चेंडू ट्रॅव्हल होते. पार त्या ठिकाणी सज्ज असताना उत्तमोत्तम पूर्णपणे फिल्डिंगची आपण मैफिल पाहतो आणि फिल्डिंगच्या जोरावरती धावा रोखल्या जाऊ शकतात याचं पूर्णपणे प्रत्युत्तर पाहायला मिळतं टीम खिडूकपाडा संघाच्या माध्यमातून. 1 नकार 21 धावा धावपटलावरती. गोलंदाज राहुल उलवेकर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. प्रहार केला अगदी लॉंग ऑन कडे, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्या ठिकाणी सज्ज होता साहिलच्या माध्यमातून देखील असेल अजून एक देतं का टीम वेलकम 11 मुसाटे संघाला. बोलबाला पाहतो. सन्माननीय संतोष दादा भोईर ग्रामस्थ मंडळ लांबे त्यांना विनंती करतो आपण या मंचकावरती आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. गावाची एकजूट, गावाची एकत्मता आणि एकत्मतेचं प्रतीक अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक आंबे ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. या स्पर्धेसाठी एक मोठं आर्थिक पाठबळ आमचे आधारस्तंभ माननीय श्री परेशभाई पाटील. ओहो, प्रहार प्रत्येक जणू करण्याचा प्रयत्न परंतु रोखून धरले. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवले. धावसंख्येला टाळेबंद करण्याचा हा प्रयत्न कारण पाहिलं तर फलंदाज बाद झाला सागर पाटील. ज्याच्यावरती मोठी भिस्त होती अशा फलंदाजाचा खात्मा करणं टीम विराट स्पोर्ट्स खिडूकपाडा संघासाठी खूप देखणं कार्य राहिलं. 3 षटकं झाली समाप्त. धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. टीम वेलकम 11 उसाटणे जाऊन पोहोचतोय 22 वरती.
धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाज अक्षय ठाकूरच्या माध्यमातून. एक चेंडू समाप्त झालाय. चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा तोच धक्कादायक प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉलची इथे अधिघोषणा पाहायला मिळते. संकेतस्थळावरून प्रशांतजी फडके सरांच्या माध्यमातून दिलीप जिमाली खेळणे एक दमदार ऑफिशियल कामगिरी त्यांच्या माध्यमातून आज अखंड दिवसामध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल ओहो प्रहार करण्याचा प्रयत्न ऑर्डर करण्याचा प्रयत्न होता परंतु रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. फक्त एकच धाव येते. अगदी मोठे फटके अजूनपर्यंत येत नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये आलेले 2 चौकार आणि त्यानंतर एकही मोठा फटका न येणं ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे टीम वेलकम 11 उसाटणे या संघासाठी. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. एक धाव दुसरीचा प्रयत्न आहे. धोका आहे. भावेश चेंडूला जज करतोय तोपर्यंत अगदी 2 धावा चपलाईनं प्राप्त केल्या जात आहेत. उसाटणे नाईट स्पर्धेमध्ये अगदी 2 गुणलेखक आहेत. भाया म्हात्रे आणि जतीन गोंधळे बाहुबली पूर्णपणे स्कोरर. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीच उसाटणे संघासाठी एक चांगलं मॅनेजमेंट पाडबल असतं त्यांचे मनस्वी आभार. गोलंदाज तयार. प्रहार करण्याच्या नादामध्ये अगदी निर्धाव चेंडूची इथे समाप्ती पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं जातं. धाव संख्या धाव पुस्तकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अगदी दोन गडी बाद एकूण धावा 31 पाहायला मिळत आहेत. 31 धावा. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. पाठमोरी चांगले क्षेत्ररक्षण घडले आणि 1 धाव इथे प्राप्त केली जाते. खेळाचं पहिलं पूर्वार्ध प्रगतीपथावरती आहे. अगदी स्पीडली खेळ हा व्हायला हवा कारण खूप साऱ्या लढती आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर कराव्या लागतील. अगदी याही षटकामध्ये हे स्लॉगरचं षटक काहीसं गाजलंय आणि याचं मूल कारण ठरलंय गोलंदाज अक्षय ठाकूरनं केलेला तीक्ष्ण धारदार मारा ज्याच्या जोरावरती धावसंख्येला रोख लागली आहे. अंतिम पडापर्यंत पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडूची पाहायला मिळते समाप्ती. खेळाचं पहिलं पूर्वार्ध इथे होते समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत. अगदी 32 धावा आणि उत्तरार्धामध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम वीरा स्पोर्ट्स खडूकपाडा या टीमला. अरे जाऊ चला रे या आंबेगावाला. अरे जाऊ चला रे या आंबेगावाला. जाऊ सामने बघायला. जाऊ सामने बघायला. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबेगावाला. परेश भाई चषक ठेवलाय आज आंबेगावाला. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय आंबेगावाला. अप्रतिम आपल्याला संगीताची मैफिल पाहायला मिळते. अगदी या परिभागातील उत्कृष्ट गायक किरणजी घोंगे चिंचवली यांच्या माध्यमातून गायलेलं या स्पर्धेचं हे शीर्ष गाणं स्वागत कक्षामध्ये सन्मान सोहळा संपन्न केला जातो. तिथे असतील आमचे मित्र एके. थँक्यू. आपण पाहतोय इथे सन्मान केला जातोय आमचे अतिथी मान्यवर आंबे टेनिस क्रिकेट विश्वाला ज्यांनी नाविन्याची झलाली प्राप्त करून दिली ते रविकांत भोईर सर यांचा आपण इथे सन्मान पाहतोय. मंचावरती मोठ्या थाटामाटानं त्यांना माई चोपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. संघांना विनंती आहे यापुढील जे 2 संघ आहेत त्यांनी देखील रिपोर्टिंग करायची आहे. अंश 11 खेळणे संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढील जो डाव आहे तो डाव असणार आहे विजेता वर्सेस विजेता. याची देखील सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू सो मच छोटे महागुरू. अगदी आपण खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धाव पटलावरती धावा बनताना पहिल्या 32 जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक बिग बॅटल 2 संघांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल कारण रंगतदार लढतींचा आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आगाज होताना पाहायला मिळेल कारण खडूकपाडा विरोधात उसाटणे हा बहुचर्चित सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आंबे आणि आई गावदेवी जरीमरी आई भूमिका 11 क्रिकेट संघ आंबे यांची पाहायला मिळते ज्याच्यामध्ये मयूर कनेरे बाला यांचा राहिलाय बोल बाला. आकाजी भोईर असतील अक्षय कनेरे आकाश रणवी रोहन रणवी या सर्वांचं मनस्वी आभार. आणि खेळाच्या उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईंट होतील आमचे साडो अर्थातच आकाश शेलके चिंचवले.
थँक्यू सो मच. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आलेल्या सर्व तमाम क्रीडा बांधवांचं, क्रिकेट रसिकांचं आणि या स्पर्धेसाठी उपस्थित झालेल्या मान्यवरांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. वी आर वॉचिंग द बिग रायव्हलरी. आपण पाहतो एक मोठा क्लॅश एका बाजूनं आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच वेलकम 11 उसटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आहेत यावेळेला हा सामना खेळण्यासाठी उत्सुक अगदी पहिल्या हाफमध्ये ज्यांची गोलंदाजीची जादू राहिली तो संघ अर्थातच आपल्याला पाहायला मिळेल विरा स्पोर्ट खेडूकपाडा. सलामची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या हाफमध्ये एकूण धावा झाल्यात टोटल 32 आणि 33 धावांचं टार्गेट सेकंड हाफसाठी ठेवण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अगदी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आम्हाला आलेलं आहे. त्यांचे रविकांतजी शंकर भोईर साहेब यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर असा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला. ज्या सामन्याची आपण चर्चा केली होती, ज्या खेडूकपाडा संघाची अगदी आपण पाहिली यंदाच्या हंगामामध्ये अगदी दादागिरी राहिली आहे, ज्यामध्ये भावेश शिवलेकर असतील, राहुल दादा असतील, या सर्वांना आपण पाहतो. आज साहिल हे खरं तर चांगले खेळाडू या संघाला नक्कीच आज मिळालेले आहेत. मागेच आपण पाहिलं की भावेश शिवलेकरने एक ट्वीट दिली होती आणि त्या ट्वीटमध्ये असं सांगितलं होतं की डिवायडेड बाय पॉलिटिक्स बट युनायटेड बाय क्रिकेट. आणि अगदी क्रिकेटसाठी एकत्रित आलेली सर्व खेडूकपाडाची युवा मंडळी आज मैदानामध्ये खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. सुरुवात झालेली आहे, पंचांचा इशारा. पहिलाच बॉल आघात करायचा प्रयत्न आहे, महत्वाचा गडी सागीनं टिपलाय झेल, फलंदाज बाद होईल, धक्का दिला जातोय खेडूकपाडा संघाला. भावेश उलवेकर या खेळाडूच्या खेळीचा अंत. पहिला धक्का आहे. मैदानाच्या आतमध्ये विकेट तिकडे संपादन केलेले आहे आणि ही विकेट खूप महत्वाची ठरली जाते. रोशन पाटील शिरवली यांच्याकडून डिमांड आहे ड्युएट समालोचन झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही देखील आता तयार आहोत. आमच्यासोबत आमचे परम मित्र आहेत. अगदी आपण ड्युएट समालोचनाकडे वळणार आहोत. पाहिलं तर आपण पाहतोय अगदी जी सुरुवात आहे, पहिल्याच बॉलवरती विकेट घेत इकडे हल्ला कल्लोळ गोलंदाजी दाखवण्याचा प्रयत्न विशाल या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहतोय. जी बिल्कुल सही फरमाया आपने. देख सकते हैं बिल्कुल पहले विकेट के ऊपर ये बड़ा विकेट लेकर मैदान के अंदर पूरी तरीके से बल्लेबाज के ऊपर हवे होते हुए हल्के हाथों से खेला है ऑन साइड के दिशा में. वहां पे खिलाड़ी तैनात है लेकिन एक ही रन मिलेगी. नक्कीच एक धाव मिळते त्या क्षेत्रामध्ये आणि या एका धावेनं आपण धावसंख्या फलक जर पाहिलं तर पाहायला मिळेल आता अकाउंट ओपन झालं टीमचं, ज्यासाठी खरं तर प्रयत्न करायचे होते आणि त्यासाठी आपण पाहतोय सुरुवातीला भावेशनं केलेली चूक आता संघासाठी कुठेतरी मी म्हणेन अपयशाला सामोरं जावे की आहे असंही आता चित्र थोडंसं उमटलं जात आहे. कारण जो उसटणे संघ आपण पाहतो तो संघ देखील तितकाच ताकदवर संघ राहिला आहे. नक्कीच आकाश आपण जर पाहिलं तर हा संघ देखील तितकाच ताकदवर संघ देखील आहे आणि या संघामध्ये तेवढीच ताकद देखील आहे. क्या बात आहे. जुना जाणकार खेळाडू, एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. आणि आता सांगत असताना या वेळेला हा ठोकलाय खणखणीत सिक्सर. ये छोटे से टारगेट को उन्होंने रोकना है और वही कोशिश में जुटे हुए हैं. विशाल ने शुरुआत तो अच्छी दी थी, क्या फिनिश दे पाएंगे? ये देखो ये बड़ा मौका आया था लेकिन वहां पे थोड़ी सी गलती होते हुए खिलाड़ी के माध्यम से बालम बाल बचे वहां पे खिलाड़ी.
नक्कीच फलंदाज आलेत मैदानामध्ये साहिल उलवेकर, त्यांच्यावरती जबाबदारी आता मैदानामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपण पाहतो, अगदी यावेळेला फलंदाजाला पूर्णपणे इथे डॉमिनेट करण्यासाठी ही डॉमिनेशन प्रक्रिया मैदानामध्ये सादर केली जाते. गुणवत्ताधारक हा गोलंदाज आहे टीम वेलकम उसाटणेचा. आणि वेलकम उसाटणे म्हटला तर मग अलीकडच्या काळामध्ये या संघाची खूप दादागिरी चालायची टेनिस क्रिकेटच्या पटलावरती, आणि त्यांना आज आपण इथे लढताना पाहतोय. अंतिम गेंद होगी और अंतिम गेंद के ऊपर कितने रन बनाएंगे ये भी बड़ा सवाल होगा. 8 रन के पास तो पहुंच चुके हैं, टारगेट है उनके सामने बिल्कुल 33 रनों का. उसमें ये बड़ा स्ट्रोक क्या आ पाएगा जी. बाउंड्री लाइन के नजदीक चले गए थे खिलाड़ी, अच्छी दौड़ लगाई वहां पे और बिल्कुल रोकते हुए खुद को, इसके साथ गेंद को रोका. इस ओवर का खेल खत्म होते हुए बिल्कुल पहले ओवर में आए कुल मिलाकर 10 रन, डबल डिजिट में रन संख्या आते हुए विजय. नाही महत्वाचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात आणि आपण पाहिलं या 10 धावा बनवण्यासाठी अगदी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर केला फलंदाजांनी. बिल्कुल बिल्कुल सही तरीके से यहाँ से बिल्कुल इस्तेमाल किया था गेंदबाज विशाल पाटिल का. उनके ऊपर एक छक्का दागा था वहाँ पे बिल्कुल राहुल ने, और राहुल के उस छक्के से बिल्कुल 10 रन बने थे टीम खिड़ूकपाड़ा के लिए, और वो 10 रन टीम के लिए काफ़ी किफ़ायत साबित होते हुए. अभी अगर बात करेंगे समीकरण की तो बिल्कुल बची गेंदें होंगी 18 और पास पहुंचना उन्हें 33 के, यानी कि 18 गेंदों में 23 रन अभी भी उन्हें बनाने हैं. नक्कीच आपण पाहतोय यावेळेला इथे जिंकण्यासाठी आता 18 बॉलमध्ये 23 बनवायच्या, त्यामुळे हे समीकरण जे आहे ते एवढं कठीण नसणार आहे संघासाठी. आणि त्या खरं तर उद्देशानं आता मैदानामध्ये फलंदाजी कशा पद्धतीची होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. साहिल म्हटलं तर मग एक ताकदवर खेळाडू आहे आणि साहिलमध्ये एक क्षमता आहे सामना खरं तर शेवटच्या एंडपर्यंत नेण्याची. राहुल देखील तसाच हा खेळाडू आहे. यावेळेचा फटका हाफ ट्रॅकरचा बॉल आपण पाहतोय. अगोट टप्प्याचा चेंडूला अगदी खेळलं जातंय मिड विकेटच्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण तिकडे पाहतो. धावा घेत असताना खेळाडूंना एक धाव तरी घेतलेली आहे. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा तिकडे टिकून ठेवला जातो. या बॉलवरती आपल्याला क्विक सिंगल जलद गतीनं येताना पाहायला मिळतं. बात करेंगे तो छोटी रन चेस थी, और छोटे रन चेस में बिल्कुल टीम जिस तरीके का प्रदर्शन दिखा रही है, ये बिल्कुल जड़ में फेंकने का प्रयास था और पूरी तरीके से बल्लेबाज को यहाँ से बिल्कुल अपने पकड़ में रखा है, गिरफ्त में रखा है. ऐसे ही करना होगा, धीरे धीरे इस मुकाबले में आगे चलना है. अंतिम के ओवर तक अगर जा पाती है टीम वेलकम उसाटने तो फिर इस मुकाबले में बिल्कुल थोड़ा सा हमें अनोखा दृश्य देखने को मिल सकता है. त्याच शोधामध्ये आहेत अक्षरशः आपण जर पाहिले तर योगेश नावाचे गोलंदाज, आणि त्यांच्यावरती आपण जर पाहिलं यावेळेला जयदास यास जबाबदारीचं ओझं असणार आहे आणि ती जबाबदारीचं ओझं वाहावं लागेल. ते करतील का ओव्हर द विकेट नाळेत. पाच चांगला फटका आहे ऑन साईडच्या दिशेमध्ये, तिकडे हिट विकेट बाद होत आहेत फलंदाज. हा धक्का बसेल यावेळेला खिडूकपाडा संघाला, महत्वाचा गडी टिपला जाईल हिट विकेटच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2. यॉर्कर लेन की गेंद फेंकी थी और बैकफुट पर जाकर गेंद को खेलना हर किसी के बस की बात नहीं है. हम देखते हैं कि बिल्कुल महेंद्र सिंह धोनी हमेशा से ये स्ट्रोक खेलते हैं, बैकफुट पर जाकर हाल्फ हेलीकॉप्टर, जो सुनील लाल ने उन्हें सिखाया था ऐसा उन्होंने बिल्कुल बताया भी था. लेकिन यहाँ पे ये खिलाड़ी क्या ये गलती करी है, क्योंकि ज़्यादा पीछे जाने का बिल्कुल जो उनका निर्णय था उसके ऊपर उनको बिल्कुल अपनी विकेट गंवानी पड़ी और थोड़ी सी अब बिल्कुल ये टीम की नौका बीच पावर में फंस चुकी है. तो यहाँ से किसी एक ऐसे बल्लेबाज को बिल्कुल थोड़ी सी पारी को आगे चलाना होगा, नहीं तो फिर इस मुकाबले में फंस सकती है टीम खिडूकपाडा. नक्कीच आपलं म्हणणं अगदी रास्त आहे. आपण जर विचार केला तर संघ थोडासा जरूर अडचणीमध्ये आहे. 12 धावा झाले धावफलकावरती आणि 33 पर्यंत पोहोचायचं आहे. जिकडे आपण विचार केला तर
अजूनही 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मोठा फटका एखादा येणं गरजेचं आहे. सनीला आणलं जाते मैदानामध्ये आणि सनी म्हटलं तर मग एक विध्वंसक खेळाडू आहे, खास करून मोठ्या फटकांशी जो जास्त परिचित आहे. अक्रॉस द बॅट खेळायचं आहे यावेळेला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये तंतोतंत समीकरण जुळलं नाहीये, अर्थात जुळलंच नाहीये म्हणूया. आणि आलाय हा एक निर्धाव चेंडू. अगदी आता प्रेशर क्रिएट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळते खेळाडूंच्या माध्यमातून. जी बिल्कुल मैदान के अंदर अगर बात करेंगे तो थोड़ा सा बिल्कुल इस मुकाबले में ज़्यादा और इस मुकाबले को अंत तक ले जाने का ये प्रयास उनका हमें देखने को मिल रहा है, और उसी के बदौलत आज मैदान के अंदर बिल्कुल कोशिश में जुटे हुए हैं. ऐसा कहा जाता है कि नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती दीवारों पर चढ़ती है तो चढ़ते चढ़ते वो 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कभी ना करता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. आखिरकार उसकी मेहनत बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो कोशिश में जुटे हुए खिलाड़ी, उनके कोशिश को सलाम होगा. पुढचा बॉल आहे, पुन्हा एकदा खोलवर टप्प्यावरती टाकलाय. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे तिकडे खेळाडूचा. पहा यावेळेला हा थ्रो जो आहे तो थ्रो थोडासा वाईड केला जातोय आणि त्याचाच फायदा उचलतायत तिकडे खेळाडू. टीमची धावसंख्या अगदी 2 न वाढते. 2च्या संख्येने संघ पुढे वाटचाल करत असताना 14 या धावांकावरती आता पोहोचलेला आहे. 14 रन्स आपण धावफलकावरती संघाच्या खात्यामध्ये या धावा इकडे बघत आहोत. रखो सला तो बंदे वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा. कामों थी में हिम्मत भर, रख खुशी के आगे खुद को तू काबिल बना ले और पानी में आग लगा दे. ये मुकाबला अगर जीतना है टीम उसाटने को तो फिर यहाँ से उनको कुछ अलग करना होगा और अलग करके बिल्कुल आगे पहुँचना है. तो वो कोशिश में वो टीम बिल्कुल हमें देखने को बरकरार दिखते हुए. पुढचा बॉल असणार आहे योगेशचा यावेळेचा ओव्हर द विकेट ना. यावेळेला आपण चेंडू पाहतोय, अगदी विकेट कीपर आहेत तिकडे आणि चांगला झेल. फलंदाज बाद होतोय, हा धक्का आहे टीमला. अगदी सनीच्या खेळीचा अंत, संघ अडचणीमध्ये खेळूक पडा. इन्व्हाइट करतो पहा साजेश माली आणि अक्षय माली यांना की आपण यायचं मंचावरती. आयोजन कमिटीच्या माध्यमातून अक्षय गोंदले आपल्याला देखील इन्व्हिटेशन कॉल आहे. या वेलकम ऑन द स्टेज, आपलं स्वागत आहे. सुद्धा खास करून खिडूकपाडा संघ आणि साहिल उलवेकरनं ते काम यशस्वीरित्या आपण पाहतोय पूर्णपणे इथे जबर पद्धतीनं आपण पाहतोय कंप्लीट करत असताना. आलाय मच नीडेड चौकार टीम खिडूकपाडासाठी. 4 धावा इथे आपण आलेल्या पाहिल्यात. 18 झाले त्या 4 धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते. 33 पर्यंत पोहोचायचं असताना आपण जर पाहिला तर समीकरणामध्ये आता चेंजेस होत आहेत. उर्वरित 11 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. बिल्कुल 11 में अगर बात करेंगे तो 15 रोकने, तो 15 रोकने के लिए उनको कम से कम ये बड़ी विकेट लेनी बहुत जरूरी है. जिसमें अगर बात करेंगे तो बल्लेबाज होंगे साहिल. तो साहिल के ऊपर पूरी तरीके की दारोमदार है टीम की. अगर ये विकेट चटकाते हैं तो फिर इस मुकाबले में कुछ तो अलग करके दिखाएंगे और जीतने के लिए फिर से एक बार उन्हें लड़ने की ताकत मिलेगी. थोड़ा सा बिल्कुल जो पावर चाहिए वो पावर जनरेट होगा. पुढचा बॉल आहे ओव्हर द विकेट न. यावेळेला बॅटच्या मधोमध चांगला फटका आहे, प्रॉपर टायमिंग, ताबडतोड स्ट्रोक. फलंदाज आहे साहिल आणि
क्या बात है, ना बेड़िया खुल पाएगी, ना ताबी बन पाएगी, तस्वीर बन पाएगी, लेकिन ना आज़ादी मिल पाएगी। कलम से बस लिखते रहेंगे हम जीत, लेकिन क्या इस मुकाबले में अब उसाटने की सोच बदल पाएगी, ये भी बड़ा सवाल होगा। क्योंकि जिस तरीके के ऊपर पहले गेंद के ऊपर 4 रन आए, दूसरे गेंद के ऊपर ये बड़ा स्ट्रोक आया, तो इस मुकाबले में बात करेंगे तो साहिल बीचों बीच बिल्कुल खड़े हुए हैं इस मुकाबले का रिजल्ट लगाने के लिए। उनमें वो क्षमता है, उनमें वो काबिलियत है, और वो काबिलियत दिखाते हुए अब मैदान के अंदर कुल मिलाकर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर बन चुके हैं। चला, इथे विनंतीचा कॉल आहे वलवली संघाला की आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे। वलवली संघ तुम्हाला विनंती, आपण टॉससाठी आपला संघ नाही किती पाठवून द्यायचा। या बॉलवरती सिंगल घेण्याचा धाडस आपण पाहिला 2 खेळाडूंच्या अंतर्गत। स्ट्राईक रोटेशनमध्ये आता आपण पाहतो त्यांनी प्राथमिक प्राधान्य त्या गोष्टीला दिलं। 25 धावा आपण धावफलकावरती पाहतो, 33 पर्यंत पोचायचा अहवाल, त्यामध्ये आता 8 धावांपासून वंचित आहेत या मॅचमध्ये, खास करून खिडूकपाडा संघाचे खेळाडू, आणि त्यांच्याकडे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे। जी बिल्कुल, 9 में 8 रन रोकना इतना अब आसान नहीं होगा। जो बड़े स्ट्रोक आए थे पहले 2 गेंदों के ऊपर, क्या उनको रोकना जरूरी था? जी बिल्कुल वही जरूरी था, लेकिन वो नहीं कर पाए। आज ये मुकाबला थोड़ा सा हाथ से फिसलता हुआ, लेकिन ये फिसलते हुए मिट्टी को अगर अब बात करेंगे तो गिरफ्तने रखेंगे तो फिर इस मुकाबले में वो जीवित रह सकते हैं। डाव्या हाताचा फलंदाज आहे समोर, आणि डाव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये त्यांना खेळायचं आहे। कशा पद्धतीने खेळतील हे पाहणं खूप महत्त्वाचं। अगदी आपण जर पाहिलं तर 25 पर्यंत आतापर्यंत पोहोचलेत सहजपद्या। हलक्या हातानं कट केलाय, मिड ऑफला एक खेळाडू उपलब्ध आहे, धाव मिळणार आहे तिकडे, कारण छोटी विकेट आहे, धाव सहजरित्या पूर्ण होते। ऋतिकनं अतिशय शांत आणि संयमी खेळ दाखवला पा, त्यानं डिफेन्स केला, डॉट बॉल खेळायचं नाहीये या गोष्टीला हेरलं आणि स्ट्राईक दिली आपल्या सिनियरकडे, आपल्या वरिष्ठाकडे। अर्थातच त्यानं साहिलला ऑन स्ट्राईक आता या वेळेला आणलेला आहे। साहिल की जो विकेट है वो बड़ी विकेट होगी, और साहिल की विकेट उनको बिल्कुल चटकानी है, तभी इस मुकाबले में कुछ अलग कर पाएंगे, और इस मुकाबले में थोड़े से बिल्कुल अब आगे निखर कर आएंगे। और ऐसा अक्सर कहा जाता है, जो निखरा जाता है वो कभी बिखरा नहीं जाता है, और जो बिखरा जाता है वो निखरा भी जाता है, लेकिन उसके लिए उनके प्रयास कैसे वो देखने को सबको बिल्कुल जायज रहता है। ये देखो, बिल्कुल ऑफ ड्राइव में एक अच्छा स्ट्रोक, ये साहिल की ताकत है, ताकतवर ये खिलाड़ी है, और ठोका है उन्होंने शानदार छक्का। आता 2 धावांपासून, 1 धावेपासून यस वंचित असणार आहेत। स्कोर आपण पाहतोय लेवल झालाय, सामना बरोबरीवरती सुटलेला आहे। दिशा दिली आहे पा, हा सामना जिंकला जाईल आता या वेळेला। चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला नाहीये, जर गेला असता तर 4 धावा इथे आपण खेळाडूला पाहिल्या असतात, सिंगल तिकडे प्राप्त केली आणि हा सामना जिंकलाय विरा स्पोर्ट खिडूकपाडा। अभिनंदन, वेल प्लेड। टीम तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचंय, विनर टू विनर असा आपल्याला सामना पाहायला मिळेल। विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा विरोधात वलवली असा आपल्याला सामना पाहायला मिळेल। दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये इथे दाखल व्हायचंय। अगदी वेगवान लढतींचा इथे आगाज पाहायला मिळतो, वेळेनुसार लढती इथे संपन्न होत आहेत, आणि निश्चितच याचं संपूर्ण यश जात आहे आमच्या संपूर्ण युवा आयोजकांना। सर्व युवा आयोजकांच्या माध्यमातून ही ग्रामस्थ मंडल चषकाची मैफिल पाहायला मिळते। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे घोषित केला जाईल। येस, साहिल उलवेकर ठरलेले आहेत मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते खेळाडू। आम्ही इन्व्हाइट करतो खेळाडूला की आपण आपला येऊन अवॉर्ड घेऊन जायचा। जबरदस्त कामगिरी, अष्टपैलू कामगिरी, संघ अडचणीमध्ये आल्यानंतर देखील अंतिम क्षणापर्यंत तग धरून मैदानामध्ये उभा राहिला, आणि या खेळाडूनं एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून दाखवलाय। पुढील फेरीसाठी दाखल झालेत, आणि या सामन्याचा सामनावीर साहिल उलवेकर ठरलेला आहे। यायचं आहे मंचावरती आणि व्यासपीठावरती येऊन आपण आपला अवॉर्ड घेऊन जायचा। थँक्यू। 10 नंबरी कामगिरी, अगदी जर्सी क्रमांक 10 ची आपण दमखम पाहिली। साहिल उलवेकर आपल्या अष्टपैलू भूमिकेने